सवेरे सवेरे यारों से मिलने ठन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम माझी विद्यार्थी मेळा आयोजित केला आणि त्यासाठी आज उपस्थित सर्व शिक्षक वृंद
आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्या या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली म्हणून मी मनापासून स्वागत करते. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित. अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित. करुणी उपकृत आम्हा स्वीकारावे आमचे स्वागत, स्वीकारावे आमचे स्वागत. आज आपण आपल्या शाळेपासून जरी दूर गेलो असलो तरीही आज आपण आपल्या शाळेशी एक स्नेहधाग्याने माझी विद्यार्थ्यांनी हळूवारपणे जपली आहेत म्हणून शाळेशी आपले मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी आपण वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद देते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय आगलदुटे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर प्रतिमा पूजन. तुम्हाला सगळेच कॉपी संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने करूया सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. स्वागत या सुजनांचे स्वागत, स्वागत या सुजनांचे स्वागत करीते मान्यवरांचे, स्वागत करीते मान्यवरांचे. स्वागत स्वागत करीते मान्यवरांचे, स्वागत करीते मान्यवरांचे. पुष्पफुलांच्या गुंफुली माला, पुष्पफुलांच्या गुंफुली माला, सुंदर दिने हाज उगवला, सुंदर दिने हाज उगवला. स्वागत स्वागत या सुजनांचे, स्वागत स्वागत या सुजनांचे, स्वागत करीते मान्यवरांचे, स्वागत करीते मान्यवरांचे. सरस्वतीची कृपा. स्वागत स्वागत या सुजनांचे, स्वागत करीते मान्यवरांचे, स्वागत करीते मान्यवरांचे, स्वागत करीते मान्यवरांचे. अरे याच्या जा मागा तू, मी घेतो मागा. हां, केक कट करा. आला बघ मोबाईलमध्ये. शेखर असताना आमचं काय काम नसतं मध्ये.
आचार्य देवो आणि अतिथी देवो त्यातील आपल्या त्यानंतर DS गोंड सरांचा सत्कार शेखर परिवाराने करावा असतो. सर पाठवतो मी. अहो सर राहू द्या, मी पाठवतो तुम्हाला. पाठवतो मी. त्यानंतर कांबळे सरांचा सत्कार आम्हाला थोडं क्रॉस सर इकडं. नारळ घ्या. नारळ घ्या. मग इकडं. त्यानंतर
नारळ घेणार हां माय फेटा बांधून जावे का फेटा बांधू हो आहे की आहे काढू नका आहे राहू द्या पण कार्यक्रम संपोज राहू द्या हे 2 मिनिट सापडा सापडा नाही त्याला राहू दे चल. पाटील इकडं समोर दे इकडे बघा आणि शनिवारची परांजकर सरांनी घेतलेली परेड आम्हाला आठवते. इतके ते सर कडक परेड घेत होते आणि त्यामध्ये आमचे हात दुखल्यानंतर आम्ही पाठीमागं गुपचूप तसंच बसायचो. सर येऊन पाठीमागं डोक्यात छडी घालायचे. ते त्यात जर कोणी चुकारपणा केला तर परांजकर सर डोक्यावर छडी मारायचे. आणि नंतर म्हणजे कोरे सर शाळेत असताना मला 8वी पर्यंत माझ्या आवडीचा विषय होता म्हणजे ड्रॉइंग. एलिमेंटरीची एक्झामसाठी शाळा सुटल्यानंतर सर प्रिपरेशन करून घ्यायचे. सरांना घरी जायला खूप उशीर व्हायचा तरी सरांनी आमच्यासाठी कष्ट घेतले. आवडते सर त्यांनी वन विभागामार्फत ज्या 1 ते 7 ऑक्टोबर जे जुनी लोक सांगतात की सरांना अंगठीकडे मारायची आमटी काढून अक्षरशः मारायचे बेदम मारायचे आणि सरांना धावून काही मुलांनी शाळा सोडली. पण ते चांगले झालेले आहेत. आणि हो पण सर ज्यावेळेस रिटायरमेंटची वेळ आली सर इतके हे झाले होते ना मला अजिबात आठवत नाही. फक्त हार्डवर्ड्स जे सर टेस्ट घ्यायचे त्याच्यामध्येच कमी मार्क पडल्यावर मार्क झाला एवढंच आठवत आहे. ह्याच्या पलीकडे काय नाही. त्यानंतर बीएस सर एवढं मारत होते पण तेव्हा एवढे तक्रारी येत नव्हत्या. पण सध्याची जी परिस्थिती जी आहे हे मला आवडतं तिथं मुद्दा मांडावासा वाटतो. कारण सध्याची शिक्षण परिस्थिती तशी राहिलेली नाहीये. सध्या शिक्षकांनी मुलांना पनिशमेंट केली किंवा चुकून त्यांच्याकडून समजा बाबा छडी मारताना काही वर म्हटलं किंवा काही ती जर जखम झाली तर लगेच शिक्षकांवर आरोप करून शिक्षकांना वेडवाकड बोलण्यात येतं. ही जी आहे ही एक मला शिक्षण क्षेत्रात एक शोकांतिका वाटते. शिक्षकांना असं कधीच वाटत नसतं की समोरच्या मुलाला की टॉर्चर करावं त्याला अपयश यावं किंवा तो मागे पडावा असं कधीच वाटत नसतं. कारण मी हे टीचिंग फॅकल्टीमध्ये जॉब करते. मलाही अनुभव आहे त्या पद्धतीनं. त्यामुळे मला ही गोष्ट आवर्जून इथं मांडावीशी वाटली. एक अवखळ म्हणायचं असं होतं. लहानपणी असताना मॅच्युरिटी फारशी नव्हती त्यामुळे खूप साऱ्या चुका झाल्या. पण आमच्या शिक्षकाने आम्हाला सावरून घेतला. आमचा आयुष्याचा बेस पक्का करून घेतला. आणि मला इथं उभारायची सुद्धा जे डेअरिंग आहे ते डेअरिंग सुद्धा मला इथूनच मिळाले हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण शाळेमध्ये वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा म्हणा किंवा कॉम्पिटिशन आम्हाला सगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळेच मला इथं उभारायची डेअरिंग ही शाळेतूनच इथूनच मिळालेली आहे. त्यानंतर घरी चुकलो की असं आम्हाला म्हणायचे की शाळेत शिक्षकांनी काय शिकवलं आणि शाळेत चुकले की संगीता चव्हाण शिंदे इथं उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक वृंद तसेच बालपणीचे मित्र आणि मैत्रीण उपस्थिती राहिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि सर्व उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल सुद्धा अभिनंदन करते. शिक्षकांची एवढी कडक शिस्त आणि त्यांचं उत्तमाचं शिक्षण बघून आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. आता सध्याचं शिक्षण बघितलं तर कडक शिक्षा द्यायची म्हटलं तर मुलांना शिक्षक लोक घाबरतात कारण त्यांचे
पॅरेंट्स काय आम्हाला म्हणतील, कारण माझा मुलगा आहे ना त्याच्यासाठी आम्ही बोलतो की शिक्षक बोलतात की आम्ही त्यांना कडक शिक्षा दिली तर तुम्ही लगेच आम्हाला येऊन बोलता की आमच्या मुलांना तुम्ही पनिशमेंट देऊ नका, कारण की तुम्ही पनिशमेंट केली तर मुलं शाळेत घाबरून आम्हाला की शाळेत येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कडक शिक्षा देता येत नाही. शिक्षकांनी आम्हाला कडक शिक्षा दिली त्याच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो, त्याच्यासाठी मी शिक्षकांचं अभिनंदन करते. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवते. मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सगळ्या वर्गातील शिक्षक आणि मित्रमैत्रिणी मी मनापासून अभिनंदन करते. आज गेट टुगेदर हा कार्यक्रम घेत आहे त्यांचं पण सगळ्यांचं स्वागत करते. कडक शिस्तीमुळे सगळं शिक्षकांच्याकडे या सगळ्या शिक्षक कडक शिस्त घेतलं काही अजून आले नाही का त्यांचं सगळ्यांचं सगळ्यांना शुभ दुपार. नाही असं काही नाही, ती सवयच लागली की सगळ्यांना पहिल्यांदा विश करायचं आणि मग स्टार्ट करायचं. आता खरं तर हिने असं अचानकच नाव अनाऊन्स केलंय त्याच्यामुळे काहीच सुचत नाहीये बोलायचं. पण हा कार्यक्रम जो आयोजित केलाय याच्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी सगळ्या नवीन झाल्यासारखे झाले, ताज्या झाले आणि सगळ्या शिक्षकांना बघून सगळ्या मित्रमैत्रिणींना बघून इतका आनंद होतोय की शब्दातही सांगू शकत नाही, हे जे की सगळ्यांच्या मनामध्ये आहे पण ओठावर येऊ शकत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगावी अशी मला वाटते. मला सगळ्या शिक्षकांना बघून एक गोष्ट आठवते. एक लहान मुलगा असतो, शाळेतून पळत पळत घरी येतो, लहान असतो, त्याला अजून वाचायला येत नसतं. पळत पळत घरी येतो आणि घरी आल्यानंतर आईला एक हातातली चिठ्ठी देतो आणि आईला सांगतो, आई आई शिक्षकांनी ही चिठ्ठी दिलीये. आई उघडते, वाचून बघते चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. मुलगा विचारतो, आई काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये. आई म्हणते, अरे बाळ तुझ्या शिक्षकांनी लिहिलंय की तुमचा मुलगा खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे, त्याला आमच्या इथे असे शिक्षक नाहीयेत की त्याला शिकवू शकतील, तुम्ही याला तुमच्या घरी घेऊन जा. मुलगा ठीक आहे म्हणतो. काही दिवस जातात, दिवस गेल्यानंतर तो मुलगा पुढे जाऊन सायंटिस्ट होतो. काही कालांतराने त्याची आई एक्सपायर होते आणि तो ज्यावेळेस त्याच्या अंतिम संस्कारासाठी येतो आईच्या, त्याला फार वाईट वाटतं, त्याला दुःख होतं, कारण तो इथपर्यंत पोहोचलेला असतो आईच्या प्रेरणेमुळे. त्याला फार वाईट वाटतं. अंतिम संस्कार वगैरे झाल्यानंतर तो आईच्या रूम मध्ये जातो, खोलीमधला दरवाजा उघडतो, खोलीमध्ये जातो. त्याच्या आईच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये त्याला ती जुनी चिठ्ठी सापडते. आज तो सायंटिस्ट झालेला असतो. त्यांनी ती चिठ्ठी बघितली आणि चिठ्ठी उघडून वाचली. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असते, तुमचा मुलगा खूप ढ आहे, त्याला काही येत नाही, आम्ही त्याला शिकवून शिकवून वैतागलो आणि तुम्ही तुमच्या मुलाला घरी घेऊन जा, आम्ही शाळेतून काढून टाकतोय तुमच्या मुलाला, तुम्ही घरी बसून त्याला शिकवा. मुलाच्या डोळ्यात पाणी येतंय आणि तो पेन घेतो आणि त्याच्या खाली लिहितो, हो हे खरं आहे की मी थॉमस बावळट आहे, मी मूर्ख आहे, मला काही येत नाही, मी ढ आहे आणि मी आज इथपर्यंत पोहोचलो ते फक्त आईच्या सपोर्टमुळे. आईने मला फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवली आणि तिने इतकी प्रेरणा दिली मला, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं श्रेय जाते त्या माझ्या आईला. तिने कधीच निगेटिव्हिटी दाखवली नाही. मला शिक्षकांना बघून हेच आठवलं की या शिक्षकांनी मला कधीच निगेटिव्हिटी दाखवली नाही. आजपर्यंत मला फक्त ते पॉझिटिव्ह मार्गदर्शन करत होते की नाही तुम्ही हे करू शकता. तुम्ही असं त्यांच्या तोंडून कधीच नाही आलं की तुम्ही हे करू शकत नाही. तर अशा खूप काही आठवणी आहेत, सगळ्या आठवणी मी इथं शेअर करत बसणार नाही. ते शिक्षकांना पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. क्लासमध्ये बोलणार आहे सर, क्लासमध्ये बोलणार आहे त्यांनी जसं सांगितलं क्लासमध्ये बोल.
अभिजित गोरे आपल्या प्रशिलेचे मुख्याध्यापक श्रीयुत आगल दिवटे सर, आपल्या JB गोरखे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, आपल्या हायस्कूलचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि कार्यक्रमासाठी तुम्ही नियोजन केलेले सर्व माझे खूप आवडते सर्व विद्यार्थी माझा एक फेवरेट स्टुडंट आज गैरहजर आहे. मला जरा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण जोशीवर मी जवळजवळ एका वर्गात 2-2 वर्ष प्रक्रिया केलेली. मी सांगितलं होतं संयोजकाला आपल्या ह्याला भोसलेला, जोशीला मात्र हजर ठेवा. मला पहिला फोन आला, म्हणजे जोशीच्या बॅचचा आम्ही बरं म्हणून काय 10 वर्षाचे लागतात, तर तो जोशीला हजर ठेवा म्हणलं. हा म्हणलं ठेवतो. आले विचारलं तर म्हणले आला नाही तो, त्याला सवड नाही झालं. काय म्हणले पेमेंट किती? 10 वर्ष झाले. मी ही शाळा सोडून 11 वर्ष होऊन गेली. माझा तुमच्यावर जास्त शिकवायचा प्रसंग नव्हता, कारण खालच्या वर्गाचा तास मला नसल्यामुळं कधीतरी बुलेटिन वगैरे यायचो आणि वरच्या 8वी 9वी 10वीवर असल्यामुळं जास्त संपर्क तुमचा नव्हता. तरी पण तुम्ही मला विनाकारणच भीत होता. काय कारण नव्हतं. तुम्हाला शिक्षा करण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्ही सुधारावा, कारण मी स्वतःच त्या अतिशय हालाकीच्या परिस्थितीने शिकलेलो होतो. माझ्या गावाला 4थी पर्यंत शाळा, 5वी पासून 2 वर्ष आम्ही चिखलात 6 किलोमीटर नांदणीला जायचं. रस्ता नाही, चिखल पाणीचा रस्ता, 3-3 महिने चप्पल चालायची नाही. बोटाच्या मध्ये सांधी चिखल्या व्हायच्या, दुखवायची. नंतर वायराला हेलपाटे. मग अशा कठीण परिस्थितीनं आम्ही शिकले असल्यामुळं मला राग कशामुळे यायचा की तुम्हाला एवढ्या सुविधा असतात तुम्ही काय अभ्यास करत नाही, म्हणून मी चिडून ठेवत होतो. तर ते काय मुलांना ते ज्यांना ज्या अभ्यासाचं जमत नाही ते काय तुम्हाला उदाहरण सांगतो घडलेलं. एक दिवशी मी रोडच्या कडेला माझा मळा आहे लाडोळ्याला, मळ्यात उभारलो होतो. एक ST आली, ST उभारले, उभे वायरा गाडीमध्ये. ड्रायव्हरनं उडी टाकली आणि ड्रायव्हर पळत माझ्याकडे आला. विहिरीच्या 10वीवर मी उभा होतो. मला ते म्हणलं सर चप्पल काढा, पाया पडायचे. तिथले लोक काय प्रकार आहे, कुणाला काहीच कळलं, मला पण काय कळलं. तर ते म्हणला, पोरगा म्हणला सर मला ओळखलं नाही का? म्हणलं काय गाडी माझ्या लक्षात येणं सॉरी बरं. अहो मी शिक आहे की म्हणला 7वीला तुम्ही होतो, मला काही येत नव्हतो, तुम्हीच मला वाढला म्हणून घेऊन सल्ला दिला की ह्याचं डोकं ज्या शाळेत चालत नाही त्याला ड्रायव्हिंग वगैरे शिकवा, टेलरिंग शिकवा. म्हणून मी तुमचं ऐकलं, ट्रकवर किन्नर झालो, लायसन मिळालं आणि तिथून ST महामंडळाकडे लागलो. सोलापूरला माझं घर आहे, कधी आता माझ्या घरी काय. आणि त्यानं ST उभा करून अक्षरशः सगळ्या पब्लिकला सांगितलं हे माझे गुरु आहेत म्हणून. त्यांच्या आशीर्वादामुळे मी ड्रायव्हर झालो. आता माझ्यासुद्धा स्वप्न होतं. तर माझा शिक्षक करण्याचा उद्देश तोच होता की प्रत्येकानं आपल्याला आयुष्यात चांगल्या मार्गाला रांकेला लागावं. 4 पैसे तुमच्या आमची बरोबरी झाली, वय आमचं जास्त एवढंच, पण प्रापंचिक जबाबदाऱ्या तुमच्या आमच्या सारख्याच आहेत. आता आम्ही जबाबदारीचं थोडं पुढे गेलो. मुलाबाळाची लग्न झाली, शिक्षण झाली, तुमची अजून व्हायची ती. तर त्याकरता मला काय थोडा सूचना तुम्हाला मी बघते नाही. आयुष्यात काय काय करायचं, काय काय करायचं नाही याबद्दल थोडासा आपण विचार व्यक्त करतो. मला सांगितलं की इंग्लिश मिडियमला टीचर आहे म्हणून आनंद आहे. सध्या कसं आहे की इंग्लिश मिडियमची सगळीकडे हवा आहे. हवा म्हणजे इतकी गरम हवा आहे. पण माझे नात मी इंग्लिश मिडियममध्ये काढून मराठी वगैरे घातली. त्याचं कारण म्हणजे असं की मलाच वाटलं तिला मराठी चांगलं यावं. इंग्लिश मिडियम वाईट नाही, इंग्लिश मिडियम सुद्धा चांगलं आहे, पण त्याची जी काही पार्श्वभूमी फिडिंग असते आम्ही तिकडे त्याचं जे फिडिंग असतं ते घरातून मुलाला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की
शाळेत गेल्यानंतर शिक्षक इंग्लिश बोलतात, मित्र बोलतात, पण त्यांच्या बोलण्याला लिमिट असते. दररोजचे 10 वाक्य कमी हेअर बोल हेअर शिकावून स्टँडर्ड युनिफॉर्म वगैरे टाईट असते, ती वगैरे मस्त असते. हो या कुटुंबाला 1000 रुपये फी मला सांगितले राहते काय पैशाचा विषय नाही. वेगवेगळं टायमिंग काय शाळेचं तर मला 7 वाजता वायराला बस येणार. आता 7 वाजता उठून बसमध्ये घालायचं मला त्याला किती वाजता उठवावं लागेल. मला काय जमत नाही, माझी काय सर्व होत नाही तेव्हा वेळा. पण इंग्लिश मिडियमला जर मुलं घातली तर तुम्ही आता इंग्रजीची ओळख असलेले पालक आहात तर त्याचा सराव होईल, तर त्याला वर्गातला आणि बाहेरचं वातावरण दोन्ही मिळून मॅच होईल, त्याची प्रगती होईल. नाहीतर मोठा कसा होतो की इंग्लिश मिडियमच्या आकर्षणानं ते ड्रेस बोट बसला जायचं याचं ते इंग्रजी 4 वाक्य बोललेली त्या कोण आवडला धंदे वाटतं, पण लेकरू मात्र तसंच राहतं. वर्गातून म्हणावं तसं फिटिंग मिळेलच अशी काय खात्री नाही. बऱ्याच ठिकाणी मिळते तो हा वेगळा. असंच ते बाबा मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलायला लागलं. आय वॉज कमिंग फ्रॉम होम, देअर वॉज रेन एव्हरीवेअर, देअर वॉज चिकलिफिकेशन ऑन द रोड, देअर वॉज चिकलिफिकेशन ऑन द रोड, ए काऊज हजबंड केम, ए काऊज हजबंड केम, ही खूपच ही सिंगल ही खूपच ही सिंगल येणं माय टंगड, सो आय एम अँड आय एम लेट. आता लेकराची काय चूक आहे का? पण घरात थोडी पत्ते पहा आपल्या लेकरासमोर. कधी सुद्धा कसलाही प्रसंग येऊ द्या जाबाड बोलू नका. नाहीतर मग काय असतंय, वडील कुठून कांटाळून आले असतात, टीव्हीत मस्तपैकी कार्यक्रम चालू असतो, बाहेर बेल वाजते, कोणतरी येतं, मग कोण आहे बघ जा मी घरी नाही म्हणून सांग. मग ते बारकं जातं दार उघडतं, अरे पप्पा आहेत का? ते म्हणतात पप्पा म्हणतात की मी घरी नाही म्हणून. सगळ्यात बोल आहेत ते बी उघडं पडलं आणि जाबाड बोललेले उघडं पडलं. तर असा काय प्रकार होऊ नये मुलासमोर. दुसरी गोष्ट आता काय तुम्ही तुमच्यासाठी सांगतो, कारण लेकराला आई जास्त प्रिय असते बापापेक्षा, कारण दैनंदिन व्यवहार तिचा जास्त त्यांच्याकडे लागलेला असतो. आणि मग त्याच्या एवढ्या प्रिय आईला जर तुम्ही शिवी दिली आणि एखादी सापट हाणल्यावर तर मग तुमचं काय खरंच नाही. आता तो कायदा पण झाला तो बाबा, आणि तसल्या धाडसात जाऊ नका. कायदा कानून मंडळीनं नुसता एक कॉल करतो पोलीस धरून येतात, मरणाचं धुत्यात निर्मला एवढी येतात, पुन्हा त्रास देणार नाही. तर तसं काय प्रसंग येऊ देऊ नका. तो वेगळा समन्वय काय म्हणून समन्वय साधून राहा. मला सांगायचं काय समन्वय साधा. आता ही एक गोष्ट लक्षात असू द्या. आणि मुलं व्याख्यान कार्यक्रम संपला, 1.5 तासाचं व्याख्यान झालं, पोरं हसवली, काय बौद्धिक केलं, निघालो. आणि 12वीची पण मुलं होती. जवळ स्टँड होतं, मग संयोजकांनी मला स्टँडवर सोडलं, एसटीने गेलो होतो लांब असल्यामुळे. तर ते सगळं टोळकं जमलं कॉलेजचं. एवढं पासन तुम्ही लयच बारी बघतो, लयच हुशार व्हावं. आमचं काय शंका आहे ती दशरथाच्या वडिलाचं नाव काय? माझ्या लक्षात आलं इथं फिरकीचा गोळा आहे. मी म्हणलं तिसरथाच्या वडिलांचं नाव म्हणलं चौरथाच्या वडिलांचं नाव म्हणलं 5 रथ 100 पत्र काय खरं आहे. इतक्यात एक जण पोरगा खिशातनं पुढे काढून स्टँड मध्ये दुसरं पोरं म्हटलं बेटा सर समोर खातो. तेव्हा मी बापाला भेट नसतो, सरला प्यायचं माझं काय काम? मी बापाला भेट नसतो, सरला प्यायचं काय काम? सर का आजच्या दिवसापुरते आज ते गेले, पाहुणे निघून गेले, आपला काय संबंध राहिला? इतक्यात त्याचा बापच आला. हो अण्णा इकडे इकडे म्हणले, काय म्हणतो बघा तुमचा तात्यासाहेब, यायला इकडे बावडे. ती वडील यायला की यानं हात मागे घातलं. एवढं काय काय ते आता का द्यायला लागला म्हणलं, बापाला भेट नसतो मला भेट आता का म्हणलं हात हक्काला बोले. तुम्हाला काय माहिती आहे म्हणलं, सर आमचा बाप घेतला निम घेतोय मला. आता पालक जर अशी करून आणखीन एक सांगणार खूप आहे, पण आपल्याला वेळ फार कमी आहे, थोडं सांगू थोडं. बर आणखीन एक म्हणजे तुमचे अंदाजे वय आता 25, 28, 27, 25 ते 30
दबदबा घरातला कमी होतो. गोड काय दामाचं आहे ते घरच्याला कळतं गे. आणि मग पुन्हा या दिवशी पहिल्या आठवड्याभर अहो ऐकलं का किती गोड आवाज, कानाला गुटगुल्या होत्या. आणि 5 वर्ष झाल्यावर अहो इकडे या कानात काय कुठे आणल्या काय एक कुणकं लक्ष आहे तुमचं. 5 वर्षात एवढा बदल होतो. पोरांचं सुद्धा तसंच आहे. अगं माझं नशीब दांडग म्हणून तुझ्यासारखी सुंदर सौंदर्य होती मला मिळाली लग्न झाल्या आणि 5 वर्षाने तुझ्यासारख्या 56 आलती. कुठून दुर्बुद्धी सुचली तुला 5व्या वर्षी असं असतं. ढाबा संस्कृतीनं सगळं सध्या समाजात मोठा यक्ष प्रश्न निर्माण केला. म्हणून त्या आकाबाईच्या नादाला लागू नका. आकाबाई लक्षात आलं तुमच्या? हा, दारूच्या नादाला लागू नका. काय दारुड्याचे तर किस्से एकापेक्षा एक किस्से आहेत आपल्याकडे. तसं काय 1 ते डिसेंबर झालं. 1 ते डिसेंबर 2 मित्रांनी साजरं केलं ढाब्यावर. काचातून पेले, खाचातून जेवले आणि रस्त्याने घरला जायला निघाले. 10 जरा लांबच असतो गावापासून. रस्त्याने जायला निघाले. कसे चालत होते? लिजिम खेळत निघाले होते. आकार रस्ता दोघाला. आज या 2009 आणि 10 या बॅचनं जो आमचा 8-9 या बॅचनं जो आमचा मनपूर्वक सन्मान केला आणि हे जे गेट टुगेदर सर्वांच्या घडवून आणलं या निमित्त तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकाळासाठी सर्व भावी जीवनासाठी आमच्याकडून आमच्या स्टाफकडून मनापासून शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा. या ठिकाणी आपल्या जीबी विद्यालयानंतर या स्कूलमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये जो 2008-9 या की हे शिक्षक एकत्र आले. आमचे बरोबरचे कांबळे सर, परिषदेचे सर्व शिक्षक, माझे विद्यार्थिनी माने मॅडम, मुळके सर, मुळे सर, जगवते सर, रणकर सर, कोरे सर, खरोखर आणि तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी जो सोहळा आयोजित केला त्या सोहळ्याच्या संयोजकाला विद्यार्थ्यांना मी पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. मी ज्यांच्यामुळे घडलो ते आमच्या परिसराचे माझे मुख्याध्यापक कैलासवासी पाटील केबी सर, आमचे गुरुजी सन्माननीय गुंड सर, तुकाराम गवळी सर, डॉक्टर रामगिरीला गेले आणि ते नुकतंच कॉलेज शिकून वगैरे ते सहलीला गेले होते ना. आमची सर तिथे गेली होती आणि सर्व मित्रांच्या गोट्यामध्ये आम्हाला गुण सर दिसले. अरेच्छा मी म्हटलं आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक एक मुलाखत देऊन गेलेले शिक्षक, नमस्कार. तिथपासून आमची सगळी सुरुवातच ना योगायोगाने त्यांच्या पडून झाली आणि त्यांचा विषय इंग्रजी आणि मग तासावर याला त्यांनी सुरू केलं 74ला 1973 आणि मग 73 आणि मी ज्यावेळेला वर्गात शिकायला बसायचो तेव्हा आमची नुरा राणा ज्यांनी संस्था झाली ती नुरा राणा एक विषय शिकवत असायची आणि मी त्यांना म्हणालो, अण्णा तुम्ही थोडं मराठीतून शिकवा की. अण्णा म्हणाले या दिवसापासून उद्यापासून तू या वर्गात माझ्या क्लासला बसायचं ना. तर मी बरोबर सांगायला तुम्ही आता प्रपंच हे झाला किंवा ते सांगणं महत्त्व आहे. माझ्या हिशोबाने मागचे विनोद हे सगळं आठवत आहे खरं आहे, पण पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्या लेकरबाळासाठी आपण कसं राहायला पाहिजे ते मी सांगतोय. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लागल सर आणि आमचे गुरु म्हणजे तुमचे आजोबा सर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले
आणि तुम्ही पण बरंच गेट टुगेदरसाठी परिश्रम घेतलं. मला वाटत नव्हतं एवढी मुलं एकत्र येतील. आता यात बघितलं तर बरेचसे मला वाटले सगळे प्रापंचिक म्हणजे मिळवण्याच्या मार्गात आहेत. एक दोन सोडले तर सगळे मिळवण्याच्या मार्गात आहे. पण ते पण हळूहळू सुरुवात करणार. पण ह्यात व्यसनाचं कोणी दिसलेलं नाही. व्यसना एक दोन मुलं असतील पण आलेले नाही. मग त्या एका मुलाला म्हटलं की बाबा अरे त्यांना बी घ्यायला पाहिजे होतं. नाही ते थोडंसं इकडं आहे पण त्यांना पण घ्या. आपल्या चाकोरीमध्ये आपले मित्र चांगले राहिले पाहिजे हा उद्देश. मुलींच्या बाबतीत कसं आहे मुलगा तो मुलगी असतो तो ब्राह्मण आणि रोज आंघोळ करतोय. पण ब्राह्मण किंवा जेवण सुद्धा कधी आंघोळ करत नाही. गायत्री मंत्र म्हणत नाही. अरवच्य बोलतो किंवा असं लबाड बोलतोय. 2 नंबर पैसा ना तो ब्राह्मण नाही. दोंडशास्त्री जातीने सांगितलं की ब्राह्मण नाही सगळ्या ब्राह्मण बनायचं असं नाही. हा होऊ शकतो. मग कोर्स ते ज्योतिष कोर्स चालू केल्यानंतर त्या लोकांनी बॅनर्स लावले त्या ब्राह्मणाने अरे तुम्ही सगळ्या लोकांना आणि तुम्ही मला खूप म्हणजे चांगल्या प्रकारे मला त्यावेळेस साथ दिली होती. माझा पहिलाच पाठ होता या शाळेमध्ये आल्यानंतर. मी तुमच्याच वर्गावर 9वीच्या वर्गावर मी हा पाठ घेतलेला होता आणि मुलांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर चांगल्या प्रकारे दिली होती. त्याचबरोबर माझा पाठ ऑब्झर्व केला होता BS सर आणि KS गुण सरांनी केलेला होता. आणि तरी पण मला सांगितलं की जरा थोडंसं फास्ट होत आहे. आणि मग त्यानंतर मी माझ्या याच्यामध्ये बदल करून घेतला. त्याचबरोबर आज तुम्ही हा जो ऋणानुबंध जुळवण्याचा कार्यक्रम म्हणजे स्नेह मेळा ठेवलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही आलात. त्याचबरोबर आता जीवन जगत असताना सगळ्यांनाच ते सगळं सुखी जीवन मिळतं असं नाही. आपल्याला खूप वाटतं की मला असं असावं माझं असं तसं असावं. म्हणजे सहसा मुलींच्या बाबतीत असतं की मला असा नवरा मिळावा किंवा असं असावं. पण दैवाच्या ज्या गाठी असतात त्या बांधलेल्या असतात वरती बांधलेल्या असतात असं म्हणतात. आणि कोण कधी कुठे मिळेल जुळेल हे सांगता येत नाही. तर मग आपण आयुष्यामध्ये तडजोड करायला शिकलं पाहिजे. त्याचबरोबर संकटावर मात करून जीवन जगलं पाहिजे. कारण आयुष्य हे खूप कमी आहे. आणि आता तर सरांनी सांगितलेलं आहे BL सरांनी सांगितलेलं आहे डॉक्टर सरांनी सांगितलं गोपने सरांनी सांगितलं की व्यसन करू नका. आणि मला वाटत नाही की यामध्ये कोणी व्यसनी नाही. कारण खूप मुलं आता शिक्षण सगळ्यांना झालेलं आहे शिक्षण सगळ्यांचं. त्यामुळं ते विचार त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर मुली पण सुखी संसार करतात हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच आल्यापासून दिसत आहे. त्यामुळं आज हा ऋणानुबंध तुम्ही जो इथं साजरा केलेला आहे तो असाच तुमच्यामध्ये आयुष्यभर ठेवा. त्याचबरोबर मला एक विशेष गोष्ट अशी सांगायला वाटते की मी ज्या मुलीला शिकवलं तीच मुलगी आज माझ्या मुलाला शिकवते. म्हणजे पूजा विभूते. आणि त्यांनी आज म्हणजे इथंच नाही तर बाहेरच्या गावामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं नाव केलेलं आहे. कारण तिला 2 वेळा आता कॉल आलेला आहे केंद्रीय शाळेचा की तुम्ही या. म्हणजे आम्ही शिकवलं आणि आमच्या समोर ती विद्यार्थिनी आज अशी आलेली आहे समोर यशस्वी होऊन. आणि त्याबद्दल मी तिचंही धन्यवाद करते. त्याचबरोबर तुम्ही सगळेजण व्यवस्थित राहा आयुष्यामध्ये आनंदाने जीवन जगा एवढं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे लहान मुलं एक आकर्षणाचा केंद्र आहे. त्या सर्वांना आमच्या शिक्षकांच्या वतीनं आमच्या नातवांना गोड पापा. त्यानंतर मी ज्यामुळं ह्या शाळेत आलो ते आमचे आदरणीय गुण सर. त्याचबरोबर माझे सहकारी 86 सालापासूनचे गोपने सर आणि तोडकर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र अगलजुटे. त्यानंतर माझे बाकीचे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्र. आता तुम्ही विद्यार्थी असे की माझी विद्यार्थी तरी पण विद्यार्थी तुमच्याशी खूप गप्पा मारायचं वाटतात. तुमचं भेटल्यानंतर अगदीच आनंदाने हास्य करून बोलता छान बोलता त्यावेळेला खूप आनंद वाटतो. तुम्ही जेव्हा 4थीतून 5वीत आलात तेव्हा इथं आल्यानंतर 5वीत कोणतेच जेव्हा आपण इथं रुळतो 1 महिन्यानंतर मग आपल्याला हळूहळू सगळ्या शिक्षकांचे नावं स्वभाव हे माहीत होतं. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आज तुम्ही घडवून आणला त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना अभिनंदन शुभेच्छा देतो. मी एक आता इथं बरेच पालक आहेत म्हणजे विद्यार्थी माझे पालक झालेले त्यांना थोडंसं सांगू इच्छितो की तुमचे जे मुलं आहेत म्हणजे लहान मुलं आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जास्त अपेक्षा करू नका. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात असलं पाहिजे की तो जर पहिलीला असेल तर पहिलीच्या वेळेस त्याला काय यायला पाहिजे ते तेवढं त्याला येत असेल तरी बास आहे. तुम्ही त्याच्याकडनं 100 पैकी 100 मार्क पडतील किंवा त्याला बाकी
99 पडले किंवा 100 पडले तर तेवढेच मार्क पडायला पाहिजेत असे नाही आहे. एखादा मुलगा हुशार असतो, एखादा मुलगा कमी असतो, परंतु काय होतं की कालांतराने हा सामान्य मुलगा नंतर जेव्हा त्याला कळायला लागतं तर तो मागचा मुलगा पुढे जातो. पण तुम्ही त्याला सुरुवातीला जर पळवलं तर नंतर तो थकतो आणि 10वी नंतर किंवा 12वी नंतर तो पळत नाही. म्हणजे अभ्यास करण्याचा जसा स्पीड कमी होतो. आणि तुम्ही अनुभव असेल किंवा तुमच्या जवळपासच्या किंवा माझ्या आतापर्यंत बघण्यात असं आलेलं आहे की सामान्य मुलगा हा पुढे जातो आणि हुशार आहे तो मागे पडतो, कारण का तो सुरुवातीपासून जास्त पळालेला असतो. अशी ही विरोधाभासाची संकल्पना आजपर्यंत आपल्यामध्ये जपून ठेवलेली आहे, तुम्ही जपलेली आहे, ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही या प्रांगणात आलेला आहात. उडून गेलेली पाखरे जेव्हा एकत्र येतात, जेव्हा परत त्याचं घडलं होतं आणि त्या घडत्यासाठी परत भांडण सुरू होतं, अशी अवस्था तुमची झालेली असावी असं मला वाटतं. बऱ्याच जणांनी तुम्हाला इथून पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी म्हणतो आजचा दिवस जगा, पुढचं आयुष्य जगता येईल. आजचा दिवस जगला तर हा दिवस पुढची अनेक वर्ष जगायला तुम्हाला प्रेरणा देणार असेल, बळ देणार असेल असं मला वाटतं. कारण हा दिवस, हा क्षण आहे, हा दिवस तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच एनर्जी देणार असणार आहे, नक्कीच तुम्हाला बळ देणार असणार आहे. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की मुलं शिकतील, जास्त विचार करू नका. मी एक सांगतो, या सगळ्यांचं आयुष्य ज्यावेळेस मी खूप ऐकलेलं आहे, म्हणजे गुंड सरांचं असेल, तोडकर सर असतील, गोपणे सर असतील, ही सगळी माणसं स्वतःसाठी फार कमी जगलेली आहेत. कुटुंबासाठी, मुलांसाठी जगलेली आहेतच, परंतु स्वतःसाठी खूप कमी जगलेले आहेत. त्यामुळं आत्ताच्या या काळामध्ये आत्ता त्यांना कुठंसं थोडंसं जगायला मिळतंय, तर वय साथ देत नाही. आपल्याकडून ती चूक व्हायला नको. आपण आपल्यासाठी पण जगूया आणि आपल्या कुटुंबासाठी पण जगूया, कारण जोपर्यंत आपण ही यांच्या वयापर्यंत आपण जगू शकतो. विक्रमजी भोसले, इकडे 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 चला. विक्रम भोसले, अमर भोसले, शेखर मडिवाल, सुभाषजी पाटील, गव्हाणे, रफिक शेख, माफिया सावी, व्याकरणातल्या चुकांनी काय बोललं होतं त्यानंतर रिया शेख, रणजित गवळी, राम दरे, सचिन दरे वगैरे, नामदेव वगैरे, प्रवीण गवळी, सर्वांना उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आपण याचा स्वीकार करावा. प्रवीण गवळी, पांडुरंग तोडकर, सुरेश तोडकर, श्रीरंग काशी, सोमनाथ गवळी, महादेव सुरवसे, बालाजी भोसले, नितीनजी भोसले, रामेश्वर कानडे, दीपकजी अवताडे, लक्ष्मण अवताडे, चेतनजी धुमा, त्यानंतर सारिकाताई मुळे, भक्तीताई गुरव, स्नेहलताई चिंदरकर, हरीजी शेख, राहुल कानडे, सचिनजी कांबळे, अमरजी दडे, हे सर्वांना विनंती आहे.
यास्मिन शेख चव्हाण, अंजली पवार या सर्वांना विनंती आहे रिवाना शेख, सोनाली मुळे, पल्लवी गवळी, धनश्री गोखणे, आपल्याच प्रांगणात आपला सत्कार स्वीकारताना खूप दिवसानंतर शेवटच्या 10 वर्षानंतर असा प्रसंग येतोय. त्या मातीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही हा सन्मान स्वीकारताय. दहावीच्या निरोप समारंभानंतर आजचा हा आगमन समारंभ असं म्हणता येईल. प्रियंकाजी भोसले, सोनालीजी माने, यास्मिनजी शेख, धन्यवाद सर. आजच्या गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या शाळेचे मुख्याध्यापक अटल देवटे सर, त्यानंतर माझे गुरुवर्य PS सर, कोकणे सर, तोडकर सर, कांबळे सर आणि माझे शिक्षक सहकारी एक एक दिवस पुढे जात गेले आणि मला अजूनही त्या 10वीच्या निकालाची गोष्ट आठवते. मी तुम्हाला 10वीला बहुतेक 6वीपासूनच समाजशास्त्र शिकवत होतो. माझं एक असायचं की मी पाठांतर तुमच्याकडून खूप करून घ्यायचो, छड्या मारायचो हातावर, रागवायचो, कधी रागानं बोलायचो आणि माझा 10वीचा निकाल देखील तुमच्या बॅचने 100% लावलेला होता समाजशास्त्राचा. आपला जोशी देखील विद्यार्थी माझ्या समाजशास्त्रात पास झालेला होता. आता इथं पांडुरंग तोडकर उपलब्ध नाही किंवा तो आलेला नाही काय गोष्टीमुळं. तो माझ्या विषयामध्ये 98 मार्क. हे लोक थोडंच बोलले, तुम्हाला जास्त वेळ आला तर मागे थोडक्यात संपवतो. तर आता इथून पुढे आमच्या आता उतारायला लागले. काय दिवसानं उतार संपला, दवाखाना केला पाहिजे. विशेषतः मुलींना सांगतो की जेवढं प्रेम आपण आईवर करतो तेवढं सासूवर करून बघा ना, निश्चित बदल होईल. किती बी खाट्याळ सासूवर आहोत, कष्ट केलेलं असताना म्हातारपणे प्रत्येक बरोबर हीच अडचण आहे. म्हाताऱ्या माणसालाच कोण सांभाळता तयार नाही. आणि दुसरे फॅन निघाले अलीकडे. काय निघाले? नोकरी लागली की जवळच्या शहरात जायचं राहायला, प्लॉट घ्यायचा, बंगला घ्यायचा. 2 जामीनदार दिले की नोकरवाल्याला बँक म्हणेल तेवढा फायनान्स देते. 30 लाख मागा, 40 लाख मागा, काढायचं, बंगला बांधायचा. बंगल्याला नाव द्यायचं मातृपितृ छाया. बंगल्याला नाव काय? मातृपितृ छाया. आणि जर आत शिरून तपास केला तर मातृ वाट्यावर, पितृ कोट्यावर आणि छाया खाटीवर. छाया कोटवर आतमध्ये. असं कशाला करता? आता उतर वयात त्यांना तुमच्याशिवाय कोण आहे जरा विचार करा ना. आणि आणखीन एक फेड निघाले, आणखीन तोंडातून येणार नाही कधी असे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान सदैव राहिलेले BS गुण सर, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री गोखणे सर, श्री तोडकर सर आणि सध्या कार्यरत असलेले माझे सर्व सरकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माझ्या सर्व घेतला असे नाही पण सर्वांनी इथे उपस्थित राहणं हे सर्वांच्या
अंगातलं सामाजिक बांधिलकी दिसून येण्याचं हे लक्षण आहे. कारण तुम्ही एकत्र येतात म्हटल्यानंतर तुमच्या बॅचचे जे काही आपले जे मित्रमैत्रीण असतील त्यांच्या तुम्ही ग्रुप वगैरे फॉर्म केलात आणि एकमेकांच्या संपर्कात तुम्ही आहात. सर्वचे सर्व बाबा सुखीच आहेत असं नाही आहे. एकमेकांचे दुःख सुख तुम्ही वाटून घेत असणार आहात. खरंच हे समाज ते खरं एका शाळेसाठी ते किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तुमची जी दातृत्वाची भावना आहे हे इतर जे इथं असणारे विद्यार्थी आहेत, इथला जो समाज आहे तो बघणारे या सर्वांचं मन बदलण्याचं काम तुमच्या या कार्यातून आज होत आहे. आणि याचे चांगले परिणाम भविष्यामध्ये या आपल्या नानदच्या परिसरामध्ये निश्चितच दिसतील. कारण हे गाव एवढं टुमदार आहे. प्रत्येकाकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा आम्हाला नेहमीच असते आमचे कर्तव्य करत असताना. आम्ही आमच्या इथला विद्यार्थी प्रत्येक साच्यामध्ये फिट व्हावा. आणि तुम्हाला आता सांगितलं त्यांचं पूर्ण भाषण त्यासाठी होतं. मग आपलं हे जे काही वय आहे ते त्यासाठी असे तुमच्यावर जे आपण म्हणतो उपदेशाचे बोल सध्या तुम्हाला खूप आवश्यक आहे. कारण आताचं जे तुमचं वय आहे एक कर्ता म्हणून, घरातील कर्ता म्हणून तुम्ही आता सध्या मुंबईत उभा आहात. मग दोन्ही बाजूला तुम्हाला बघावं लागणार आहे, घरात आणि बाहेर. या दोन्ही बाजू घरातलं बाहेरतलं म्हणण्यापेक्षा आईकडे आई वडील आहे तर सासू सासरे मोठा होईल अशी ग्वाही देतो. आपण सर्वजण या प्रांगणात उपस्थित राहिलात, 10 वर्षानंतर परत उपस्थित राहिलात. आपण वारंवार या प्रांगणात या खोल्यांशी या शाळेशी बोलतो होण्यासाठी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विचारपीठावरील सर्व अतिथी मान्यवरांचं, गुंड सर, माझे सर्व सहकारी, मुख्याध्यापक आवलदुटे सर, गोफणे सर, तोडकर सर व आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपला आजचा हा दिवस असाच काळजाच्या कप्प्यात जपून ठेवूया. ही आठवण परत जेव्हा तो कप्पा उघडेल त्यावेळेस प्रत्येक वेळी हा क्षण, इथला गोंधळ, इथला सत्कार, इथलं मनोगत शब्दनशब्द तुमच्या कानात घुमत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला विराम देतो. अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.